सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत पितृपक्ष आणि पितृतर्पणाचे गहन महत्त्व. जसं आपण देव अर्चना करतो तसंच आपल्या पूर्वजांना तर्पण करून त्यांची आत्मशांती सुनिश्चित करणं अत्यंत आवश्यक आहे. पक्ष पंधरवडा म्हणजे पितृपक्षाचा एक विशेष महत्त्वाचा काळ. हे हिंदू धर्मानुसार मृत पितरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचं आणि त्यांची आत्मशांतीसाठी करावयाचं एक कर्मकांड आहे. पितृपक्ष हा शुद्ध 15 दिवसाचा कालावधी असतो. या काळात आपल्या पितरांना तर्पण, श्राद्ध, दान याद्वारे श्रद्धांजली दिली जाते. गरुड पुराण, भागवत पुराण, विष्णू पुराण अशा अनेक धर्मग्रंथामध्ये पितृकर्माचे महत्त्व सांगितलेले आहे. या ग्रंथानुसार पूर्वजांचे समाधान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच आपल्या कुटुंबावर सुख, समृद्धी आणि आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. ही परंपरा प्राचीन काळात ऋषीमुनींनी सुरू केलेली आहे. त्यांनी आपल्या पूर्वजांना तर्पण देऊन धर्मपालनाचे महत्त्व दाखवले आणि पुढील पिढ्यांनाही या पुण्यकारी कर्तव्याची शिकवण दिलेली. या पद्धतीत पितरांचे स्मरण, तर्पणविधी, श्राद्धासाठी आवश्यक अन्न आणि दान याचा समावेश असतो. हे सर्व केल्यानं काय होतं तर आपण आपलं फक्त धार्मिक कर्तव्य पूर्ण करत नाही तर पूर्वजांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख, समृद्धी निर्माण करतो. तर्पण करताना आपण पाण्याद्वारे, अन्नाद्वारे पितरांना श्रद्धांजली अर्पण करतो. श्राद्ध करताना कुटुंब एकत्र येतं, पारंपरिक विधी पाळले जातात आणि कृतज्ञतेची भावना जागृत होते. त्यामुळे फक्त पितर समाधानी होत नाहीत तर आपल्या मनाला आणि कुटुंबाला देखील आध्यात्मिक समाधान मिळते. जसं आपण देव अर्चना करतो तसेच या पितृपक्षात आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण केली, त्यांच्या आशीर्वादाचा अनुभव घेतला, कुटुंबात प्रेम मिळतं, ऐक्य होतं, समृद्धी निर्माण होते आणि आपल्या जीवनात धार्मिक संस्कारसुद्धा आपल्याला टिकतं असंही आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. पितृपक्षामध्ये अवश्य तर्पण करावं, श्राद्ध करावं आणि पूर्वजांच्या आशीर्वादाचा लाभ अवश्य घ्यावा. हिंदू धर्मात 2 प्रमुख ऋण मानलेले आहेत. एक देवऋण आणि पितृऋण आहे. आपण देव अर्चना करतो त्याप्रमाणे पितृतर्पण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. देवपूजा केल्यानंतर काय की आध्यात्मिक ऊर्जा, पुण्य आणि आशीर्वाद मिळतं. आणि पितृतर्पण केल्यानं काय मिळतं मी एक वाक्यात सांगते. वंश परंपरेतील पितरांचे समाधान, आशीर्वाद आणि आपल्या कुलकल्याण होतं. देवपूजेत आपण देवांना प्रसन्न करून आपल्याला सुख समृद्धी मिळावी अशी आपण प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे पितृतर्पणाने आपण आपल्या पूर्वजांना संतोष देतो. ते संतुष्ट होतात. ते प्रसन्न झाल्यास कुटुंबात शांती, आरोग्य आणि समृद्धी येते असं सुद्धा आपल्याला अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. म्हणूनच देव अर्चना इतकेच पितृपूजनही आवश्यक मानलेले आहे. देवाशिवाय जीवनाला आधार नाही आणि पितराशिवाय आपले अस्तित्व नाही. देव अर्चना आध्यात्मिक कर्ज फेडते, पितृतर्पण वंश परंपरेने कर्ज फेडते असंच मी म्हणू शकते. आपण देवाची अर्चना करतो तसाच पितरांचा सन्मान करणेही आपल्या धर्माचा एक महत्त्वाचा भाग आहे. हिंदू धर्मात सांगितलेलं आहे की देव अर्चने इतकेच पितृतर्पण महत्त्वाचे आहे असं आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. पितरांना तर्पण केल्याने ते संतुष्ट होतात. जर त्यांनी आशीर्वाद दिला तर घरामध्ये आपल्याला सुख, शांती, आरोग्य आणि संपत्ती प्राप्त होते. श्राद्ध, पिंडदान, तर्पण हे फक्त विधी नाहीत तर आपल्या कृतज्ञतेची अभिव्यक्ती आहे. पितरांच्या आशीर्वादाशिवाय जीवनात अनेक अडचणी येतात. म्हणूनच पितृपक्ष काळात श्राद्ध करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणी म्हणतात ना आपल्याला जीवनामध्ये अडचणी आल्या तर पितृदोष आहे, तुम्हाला पितृशांतीसाठी करा. आणि कोणी असं नारायण बळीसुद्धा असं सुद्धा सांगतात की त्रिपिंडी श्राद्ध हे सुद्धा सांगतात. म्हणजे याचा अर्थच काय की तुम्हाला पितृदोष आहे. म्हणूनच हे पितृपक्षामध्ये आपल्याला श्राद्ध तर्पण करणं आवश्यक आहे. एक कथा मी सांगते की त्याच्यामध्ये आपल्याला कथेमध्ये कळतं की किती महत्त्व आहे. पितरांच्या आशीर्वादाशिवाय जीवनात अनेक अडचणी येतात. म्हणूनच आपल्याला हे करायचं आहे पितृपक्षामध्ये. तरी त्याच्यामधली एक कथा आहे. तर ही महाभारतामधली कर्णाची कथा आहे. कर्णाने आयुष्यभर सुवर्णरत्न,
धन याचं दान केलं, पण अन्नदान केले नाही. स्वर्गात गेल्यानंतर त्याला सोन्याचं अन्न मिळालं, पण आता खाता आलं नाही. मग त्याने यमराजाकडे विनंती केली आणि पृथ्वीवर येऊन पितृतर्पण केलं. ही कथा आपल्याला काय शिकवते की श्राद्ध आणि तर्पण केल्याशिवाय पितरांची तृप्ती होत नाही. ह्या कथेवरून आपल्याला लक्षात येते की श्राद्ध आणि तर्पण पितृपक्षात करणं आवश्यक आहे. आपले पितृ प्रसन्न झाले तर आपल्यावर संकट येत नाही आणि आपलं आयुष्यसुद्धा आनंदी होतं. आपण म्हणतो कर्णाला सुद्धा महादानी कर्ण आहे म्हणून त्याचं आपण सगळेजण म्हणतो, पण त्यांनी अन्नदान केलं नव्हतं. म्हणूनच ही कथा आपल्याला सांगते की पितृपक्षामध्ये आपण आपल्या पूर्वजांचं पितृतर्पण श्राद्ध अवश्य करावं. पितृदेवो नमा, पितृप्रसन्न तर कुलकल्याण निश्चित. पितरांना साष्टांग नमस्कार. पितृ प्रसन्न झाले की देवसुद्धा प्रसन्न होतात. म्हणूनच पितृतर्पण करणे ही खरी अर्चना आहे. माझा व्हिडिओ लाईक करा, संपूर्ण बघा. संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. सर्व